सो नेक्स्ट आहे द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ स्प्रिंग. आता या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं की 3 पॉईंट हायेस्ट, मिडवे आणि टॉप मोस्ट पॉईंट याच्या संदर्भात आपण व्हेलॉसिटीज लर्न केलेले आहेत. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जी स्प्रिंगमधले पोटेन्शियल एनर्जी आपण लर्न करताना यामध्ये एक फोर्स आपण लर्न करायलो आणि तो फोर्स आहे स्प्रिंग फोर्स. ओके, आणि स्प्रिंग फोर्सचं पण वैशिष्ट्य आहे की हा फोर्ससुद्धा एक कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. सो इनिशियल आणि फायनल पॉईंटवर डिपेंड असणारा है ना, अशा पद्धतीचा हा स्प्रिंग फोर्स. आता जसं की आपण लास्ट टाईम आपण ग्रॅव्हिटी पाहिला होता, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, तर स्प्रिंग फोर्ससुद्धा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आता फिगरमध्ये तुम्हाला एक ब्लॉक दिसेल पहा, आहे सपोज दिस इज अ ब्लॉक. आता या ब्लॉकचं वैशिष्ट्य आहे की हा एका स्प्रिंगला अटॅच आहे. ओके, सो दिस इज अ स्प्रिंग आणि हा जो ब्लॉक आहे हा रेस्टिंग आहे ऑन द होरिझॉन्टल सरफेस. सपोज हा जो एक्स ॲक्सिस घेतला आपण तर हा आहे आपला होरिझॉन्टल सरफेस. आता जे अदर एंड आहे, ओके, जसं की हा जो इथला एंड आहे हा ब्लॉकला अटॅच आहे, पण अदर एंड जो आहे स्प्रिंगचा तर हा अटॅच आहे एक रिजिड वॉलला. सो आपण कन्सिडर करू ही जी वॉल आहे ही एक रिजिड वॉल आहे, कडक अशी वॉल आहे. आता स्प्रिंग जी आहे या स्प्रिंगचं वैशिष्ट्य आहे की ही स्प्रिंग हलक्या स्वरूपाची आहे, म्हणजे लाईट. कारण स्प्रिंग जर हेवी असेल तर तिचं काय होत नाही, कॉम्प्रेशन किंवा एक्सटेन्शन होत नाही. सो स्प्रिंग ही लाईट टाईपची आहे. त्यानंतर हलकी असल्यामुळं तिला आपण काय म्हणून ट्रीट करणार, तर समजा तिचं मास अतिशय कमी आहे किंवा नगण्य आहे. सो वी कॅन से इट इज अ मासलेस. ओके, म्हणजे स्प्रिंगचं जे मास आहे ते आपण निग्लेक्ट करणार. आता आयडियल स्प्रिंग जी आहे तर आयडियल स्प्रिंग संदर्भात ज्या स्प्रिंग फोर्सबद्दल मी बोलायलो, तर स्प्रिंग फोर्सला आपण एक चिन्हानं डिनोट करू, एफ आणि लोअर केसमध्ये एस. तर हा जो स्प्रिंग फोर्स आहे ना याचं एक वैशिष्ट्य आहे की इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स, वेअर एक्स जे आहे ते काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. ओके, सो वी कॅन राईट हेअर की सुरुवातीला जे डिस्प्लेसमेंट 0 आहे, एक्स 0 आहे, तर ॲक्च्युअल एक्स जे आहे ते काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आणि या डिस्प्लेसमेंटच्या डिरेक्टली प्रोपोर्शनल हा स्प्रिंग फोर्स असतो. आता सुरुवातीला एक्स जो 0 आहे याचा अर्थ सत्य तो कुठं आहे, त्याच्या मीन पोझिशनला आहे. आणि मीन पोझिशनपासून सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर इथे मात्र नॉन झिरो व्हॅल्यू दिसेल तुम्हाला. सो हिअर इज द डिस्प्लेसमेंट विच इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आता डिस्प्लेसमेंट जे आहे त्याच्या 2 कंडिशन्स आहेत. जसं की फिगर बीमध्ये जेव्हा आपण ब्लॉकला राईट हँड साईडला पुल केलं तर साईन कन्व्हेन्शननुसार डिस्प्लेसमेंट काय होता, पॉझिटिव्ह. मात्र या केसमध्ये जो स्प्रिंग फोर्स आहे तो त्याच्या अगेन्स्ट कार्य करतो, मीन्स इट इज अ निगेटिव्ह. सेकंड याच्यामध्ये काय केलं आपण की एक्सटेन्शनच्या ऐवजी काय केलं, इथं कॉम्प्रेशन केलं. सो कॉम्प्रेशनच्या दरम्यान जे डिस्प्लेसमेंट आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे, दॅट्स वाय डिस्प्लेसमेंट या केसमध्ये निगेटिव्ह आहे आणि स्प्रिंग फोर्स हा पॉझिटिव्ह आहे. सो हा जो फोर्स लॉ आहे स्प्रिंग संदर्भात तर त्याला आपण हुक्स लॉ म्हणायचं. ओके, सो इथं मी जे तुम्हाला स्टेटमेंट लिहून दिलं, सो वी कॅन से इट इज अ हुक्स लॉ. सो हुक्स लॉ काय सांगेल आपल्याला की स्प्रिंग फोर्स हे डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पण मॅथमॅटिकली जर पाहिलं आपण तर दोन्ही एकमेकांच्या काय आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे. दॅट्स वाय जेव्हा याची व्हॅल्यू आपण मॅग्निट्यूडमध्ये घेऊ
तर तेव्हा आपण लिहू शकतो की स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू मायनस KX. आता प्रोपोर्शनलचे इज इक्वल टू घेतलं म्हणजे के झाला या ठिकाणी कॉन्स्टंट, और वी कॅन से केला एक नाव देऊ आपण, इट इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, सो इट इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. आता स्प्रिंग कॉन्स्टंटचा आता आपल्याला काय करायचं आहे, SI युनिट फाइंड करायचा आहे. सो अगोदर आपण काय करू, स्प्रिंग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला तयार करू. सो काय असेल फॉर्म्युला, K इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट, आणि या केसमध्ये जे SI युनिट असेल तर ते आपण जर फाइंड केलं तर फोर्सचं एक काय आहे न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट पर मीटर, कारण डिनोमिनेटर असल्यामुळे. सो न्यूटन पर मीटर हे स्प्रिंग कॉन्स्टंटचं काय असेल युनिट असेल. आता एक लक्षात ठेवायचं आहे की स्प्रिंग कॉन्स्टंटला फार महत्त्व आहे, कारण स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे ना तर हा ठरवत असतो की स्प्रिंग जी आहे ती स्टिफ आहे का सॉफ्ट आहे, म्हणजे कडक आहे का सॉफ्ट आहे. मग याच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत की केच्या दोन पॉसिबिलिटीज असतील. पहिल्यांदा असेल की एक तर केची व्हॅल्यू जी आहे, सपोज मी के घ्यायला पाहिजे होता स्मॉल, सो मी तर स्मॉल के घेतो, पुन्हा कन्फ्यूज नको. सो के संदर्भात दोन पॉसिबिलिटीज आपण डिस्कस करायलो की केची व्हॅल्यू आयदर लार्ज केव्हा असते आणि स्मॉल केव्हा असते. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, केची व्हॅल्यू लार्ज तेव्हा असेल जेव्हा स्प्रिंग जी आहे ती स्टिफ असेल, आणि केची व्हॅल्यू स्मॉल आहे याचा अर्थ जी स्प्रिंग आहे ती कशी आहे सॉफ्ट आहे. ओके, सो पुढे चलो आपण. आता सपोज आपण फिगर बी नुसार जर गेलो आपण, ओके, सो आपण रेफरन्स जे आहो, सो फिगर बी जे आहे त्यानुसार चलू आता. सो कारण फिगर एमध्ये तर तो इक्विलिब्रियम पोझिशनला आहे, दॅट्स वाय तिथं काय नाही. तर फिगर बीमध्ये जर पाहिलं आपण तर आपण काय केलं की जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगचं काय केलेलं आहे आपण राईट हँड साईडला वळली, म्हणजे आपण तिचं काय केलेलं आहे आउटवर्ड पुल केलं, म्हणजे तिला काय केलं आपण तिचं एक्सटेन्शन केलं. काय केलेलं आहे एक्सटेन्शन. सो एक्सटेन्शन केल्यामुळं काय होतं की जे वर्क डन आपल्याला या ठिकाणी या केसमध्ये काढायचं आहे. ओके, आता हे वर्क डन काढत असताना जे एक्सटेन्शन आहे त्या एक्सटेन्शनला आपण काय करू, एक सिम्बॉल देऊ. ते एक्सटेन्शन आपण कन्सिडर करू XM. हे काय झालं त्याचं एक्सटेन्शन झालं. सो अशा वेळेस आपल्याला वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स काढायचा आहे. सो वी कॅन राईट वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. तर स्प्रिंग फोर्स किती वर्क डन करायला, तर हे कॅल्क्युलेट करताना आपण काय करणार, सो WS वर्क डन बाय द स्प्रिंग इज इक्वल टू, सो एक्सटेन्शन सुरुवातीला 0 होतं, एक्सटेन्शन फायनल किती आहे XM, आणि ॲक्च्युअल आपल्याला वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सपोज फोर्स आपण जो लावला होता स्प्रिंग फोर्स FS, आणि जे स्मॉल डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते कोणतं आहे DX, असं आपण कन्सिडर करू. आता आपण इक्वेशन हे जे आहे याला 1 कन्सिडर करू, आणि ती व्हॅल्यू आपल्याला इथं जर आपण पुटअप केली, सो वी कॅन राईट मायनस 0 टू किती घ्यायचं आपल्याला XM, वी कॅन राईट. आता मायनस काय लक्षात तुम्हाला, कारण ती Fची व्हॅल्यू मायनस KX होती. सो वी कॅन राईट KX इंटू DX. ओके, आणि
सो तुम्हाला आता याच्या पुढचा नियम माहिती आहे, एक्स इंटू डी एक्स असेल तर एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि नंतर फायनली आपण त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू टाकतो. लोअर व्हॅल्यू 0 आहे म्हणजे फक्त आपल्याला एक्स एम पुटअप करायचं आहे आणि दॅट्स वाय फायनल आन्सर जे आहे तर ते असेल आपल्याकडे मायनस के एक्स एमची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय असेल व्हॅल्यू एक्स एमचं काय असेल या ठिकाणी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2. सो दिस इज द वर्क डन बाय द स्प्रिंग. सो सपोज याला इक्वेशन नंबर आपण 2 कन्सिडर करू. ओके, आता हे झाल्यानंतर आता आपल्याला आता हे जे वर्क डन आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ऑब्टेन केलं आहे तर हे आपण डी नंबरचा जो आपल्याला ग्राफ दाखवलेला आहे. ओके, सो इथे जर पाहिलं आपण तर पहा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला काय आहे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स जो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं स्प्रिंग फोर्स डिस्प्लेसमेंटच्या अगेन्स्ट फोर्स ॲक्ट करतं. आणि सो इथे पहा की आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल जर घेतला आपण ओके सो हाफ इंटू बेस इंटू हाईट है ना. सो बेस एक्स एम आणि आता फोर्स जरी असं असेल पण त्याची व्हॅल्यू जी आहे ती मायनस के एक्स आणि हाफ हे सगळं मिळून हा सुद्धा एरिया काय होतो या ठिकाणी मायनस के एक्स स्क्वेअर अपॉन 2 होतो. ओके, सो आपल्याला या ग्राफच्या साईनं सुद्धा हे सिद्ध करता येतं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही फायनली डायरेक्ट जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. आता एक लक्षात घ्या की आपण जे वर्क डन बाय द स्प्रिंग काढलेलं आहे लक्षात आलं का. म्हणजे स्प्रिंगला ताणल्यानंतर स्प्रिंगकडून काय वर्क डन व्हायलं परंतु जे ब्लॉकला ओढणारा एक्सटर्नल फोर्स आहे त्याच्याबद्दल आपण विचार केला का नाही. तर अशा केसमध्ये जर आपण वर्क डन बाय एक्सटर्नल पुलिंग फोर्स बरोबर आहे ना, कारण ब्लॉक तर ऑटोमॅटिक ताणला गेला नाही त्याला एक्सटर्नल फोर्स लावला असेल सो त्याला आपण एक्सटर्नल पुलिंग फोर्स म्हणू. आणि सो एक्सटर्नल पुलिंग फोर्सच्या संदर्भात जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल किंवा जो फोर्स आहे तर त्या फोर्सचं एक वैशिष्ट्य आहे त्या फोर्सला आपण एफ कन्सिडर करू आणि हा फोर्स कसा असणार या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आणि इक्वल अमाऊंटमध्ये मात्र पॉझिटिव्ह वर्क डन हे एक्सटर्नल पुलिंग फोर्सकडून होईल. आणि म्हणून वर्क डन बाय पुलिंग फोर्स हे काढायचं असेल तर हीच व्हॅल्यू आपण काय घेणार प्लस घेणार आणि सो के एक्स स्क्वेअर अपॉन 2. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. हे कोणाला ॲप्लिकेबल आहे पुलिंग फोर्सला ॲप्लिकेबल आहे. आतापर्यंत आपण जी केस पाहिलेली आहे की फिगर बी नुसार गेलो आपण ज्याच्यामध्ये आपण काय मेन्शन केलं होतं एक्सटेन्शन. आता आपल्याला फिगर सीला रेफरन्समध्ये घ्यायचा आहे. ओके, सो फिगर सीमध्ये जर पाहिलं आपण तर फिगर सीमध्ये काय झालेलं आहे बरं. सपोज ही फिगर सी यामध्ये स्प्रिंगचं काय झालेलं आहे कॉम्प्रेशन झालेलं आहे. सो स्प्रिंग जी आहे ही कॉम्प्रेस्ड झालेली आहे आणि कॉम्प्रेस झाल्यामुळं आता यावेळेस जे डिस्प्लेसमेंट आहे ओके सो ते डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसच्या वेळेस जर आपण पाहिलं तर ते आपण कन्सिडर करू एक्स सी है ना डिस्प्लेसमेंट ड्युरिंग कॉम्प्रेशन आणि विच इज लेस दॅन 0 कारण हे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आपण ऑलरेडी इथं मेन्शन केलेलं आहे. निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट ज्यामध्ये स्प्रिंग फोर्स कसा येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. आता या केसमध्ये स्प्रिंग फोर्स पॉझिटिव्ह आहे मात्र काय व्हायला डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण स्प्रिंग फोर्सची व्हॅल्यू काढली ती काय येणार निगेटिव्ह येणार. म्हणजे स्प्रिंग फोर्स जरी
डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे, स्प्रिंग फोर्सचं मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह, पण व्हॅल्यू काढताना डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह झाल्यामुळे ओव्हरऑल व्हॅल्यू काय व्हायली, निगेटिव्ह व्हायली. आणि दॅट्स वाय इथं दोन गोष्टीचा विचार करू आपण. पहिला आहे स्प्रिंग फोर्स. तर याची व्हॅल्यू जेव्हा काढू आपण है ना, स्प्रिंग फोर्सकडून जे वर्क डन व्हायलं, तर ते असेल WS इज इक्वल टू, आता जसं पाहिलं आपण, -KX², इथं C घेऊ फक्त लोअर केसमध्ये, अपॉन 2. आणि त्याच संदर्भात जर आपण एक्सटर्नल फोर्स है ना, एक्सटर्नल फोर्स ज्यानं स्प्रिंगला काय केलं होतं, कॉम्प्रेस केलं होतं है की नाही, त्या एक्सटर्नल फोर्सकडून जे वर्क डन व्हायलं, सो ते वर्क डन काढायचं असेल आपल्याला, तर ते वर्क डनसुद्धा कसं असणार या ठिकाणी, पॉझिटिव्ह असणार, अलॉंग द डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन नाही ते. सो डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन असल्यामुळं तो सुद्धा कसा असणार या ठिकाणी, पॉझिटिव्ह असेल. ओके. आता ओव्हरऑल आपण दोन्ही केसेस पाहिल्या बरोबर. स्प्रिंग एक्सटेन्शन होत असताना फिगर B आणि फिगर C कॉम्प्रेस असताना दोन्ही केसेसमध्ये आपण स्प्रिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू, स्प्रिंग फोर्सकडून वर्क डन जे होईल त्याची व्हॅल्यूज फाइंड केल्या. आता आपल्याला एक रेफरिंग्स काय करायचं आहे माहिती आहे का, की सपोज सो इथे मी काय करतो, ब्लॉक जे आहे त्याची ही इनिशियल पोझिशन है ना, आणि ही जी आहे ही त्याची काय झाली, फायनल पोझिशन, असं आपण दोन कन्सिडर करू. इनिशियल पोझिशन जी आहे की ब्लॉक जो आहे त्याचं इनिशियल डिस्प्लेसमेंट म्हणू आपण त्याला XI, आणि फायनल डिस्प्लेसमेंट काय कन्सिडर करू, XF. ओके. सो आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन फाइंड करायचं आहे. सो अशा केसमध्ये वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. ओके. म्हणजे आता आपण इनिशियल डिस्प्लेसमेंट आणि फायनल डिस्प्लेसमेंट अशा दोन व्हॅल्यूज गेलो. सो अशा केसमध्ये वर्क डन बाय स्प्रिंग काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी इंटिग्रेट करावं लागेल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटला बरोबर. सो इंटिग्रेशनची रेंज काय असेल आपली, XI टू XF. आणि फोर्सचं व्हॅल्यू काय, फोर्सचं फॉर्म्युला काय आपल्याकडे, मी निगेटिव्ह काय घेतलं, डायरेक्ट आपल्याला त्याची व्हॅल्यू घ्यायची होती KS, सुरुवातीला आपण जे घेतलं होतं इक्वेशन नंबर 1 नुसार. आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते काय घेतलं आपण, DS. ओके. आणि आता मात्र इथं काय झालं, सुरुवातीला 0 पाहिलं आपण, तर 0 to XM होतं आपलं, पण इथं काय झालं बरं, 2 आहेत रेंज, इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू आहे, म्हणजे दोनदा आपल्याला पुटअप करावं लागेल, हायर व्हॅल्यूमधून लोअर व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. आणि सो या इक्वेशनला जर आपण फायनलाइज केलं, तुम्हाला माहिती आहे x × dx x²/2, एकदा F टाकायचं आणि त्यातून I मायनस करायचं आहे. सो K आता इथे एक लक्षात ठेवायचं, इथं काय बरं सुरुवातीला चिन्ह मायनस आहे ना, मायनस असल्यामुळे काय होणार की फायनल व्हॅल्यू निगेटिव्ह होणार, आणि मायनस मायनस इनिशियल व्हॅल्यू काय होणार, पॉझिटिव्ह होणार. मग आपण इनिशियल पॉझिटिव्हला काय करू, अगोदर घेऊ, चालेल, एक स्टेप आपण कमी करू. लक्षात आलं. सो लक्षात आलं का, अगोदर आपण काय करतो, फायनलची घेतो आणि त्याच्यातून आयची मायनस करतो, परंतु इथे निगेटिव्ह आहे, मायनस मायनस आयची काय होणार, पॉझिटिव्ह येणार, आणि फायनलची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. सो वी कॅन राईट KXI² minus KXF² बरोबर. सो आपण या इक्वेशनला काय करू, इक्वेशन नंबर 4 कन्सिडर करू. आता होतं काय की जे वर्क डन आहे स्प्रिंग फोर्सकडून हे कशावर डिपेंड आलं बरं, त्याच्या इनिशियल आणि फायनल पोझिशन डिपेंड आलं, म्हणजे एंड पॉईंट्स. काल जी आपण डेफिनेशन पाहिली होती की कन्झर्वेटिव्ह फोर्स इट इज डिपेंड ऑन नॉट ऑन पाथ, इट इज डिपेंड ऑन द एंड पॉईंट. सो इथं एक गोष्ट सिद्ध झाली की स्प्रिंग फोर्स जो आहे हा कशावर डिपेंड आहे, एंड पॉईंट्सवर डिपेंड आहे. आता एक लक्षात घ्या
आपल्याला अजून एक केस या ठिकाणी लर्न करायची. हे तर आपण सिद्ध केलं की स्प्रिंग फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. अजून एक केस आपण इथं लर्न करणार आहोत. सपोज पुन्हा एकदा आपण काय करू, एक ब्लॉक घेऊ. आता इथं काय करू आपण की ब्लॉक जे आहे ना, तर हा XI कडून, लक्षात घ्या, XI कडून काही अंतर डिस्प्लेसमेंट झाला आणि पुन्हा कुठं रिटर्न आला, त्याच पोझिशन रिटर्न आला. म्हणजे त्यानं काय केलं, एक सायकल कंप्लीट केली है ना, एक विशिष्ट डिस्प्लेसमेंट म्हणून सायकल कंप्लीट केली. सो जो आपला ब्लॉक आहे तो XI पासून पुल्ड झाला आणि रिटर्न XI कडे आला, बरोबर. सो अशा केसमध्ये जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल, ओके, सो इथे एक लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे ते XI आला, दोन्ही ठिकाणी काय येईल, XI, मग सेम राशी मायनस झाल्यावर आन्सर काय येणार आहे, 0. सो जर ब्लॉक रिटर्न त्याच्या पोझिशनला येत असेल तर अशा वेळेस वर्क डन हे काय असणार, 0. कारण आपला एंड पॉईंट सगळं डिपेंड आहे. मीन्स डिस्प्लेसमेंट आपण बघणार, डिस्टन्स बघणार आहे का, नाही, पाथ बघणार नाही. दॅट्स वाय इथं पण हे सिद्ध होतं की हा एक कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आता आपण बोलूया पोटेन्शियल एनर्जीबद्दल. आता एक लक्षात घ्या, आपण वर्क डनचा हा फॉर्म्युला पाहिला आहे, बरोबर. आता या फॉर्म्युलेला आपण जर थोडा विचार केला की या फॉर्म्युला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची, आता पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. ओके, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्याचं सिम्बॉल आपण काय पाहिलं होतं, कॅपिटल V विच इज अलॉंग X. ओके, सो आपण डेफिनेटली काय करणार की ही व्हॅल्यू मॅग्निट्यूडमध्ये घेणार. लक्षात आलं, कारण वर्क डन इज ऑलवेज स्टोअर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. फक्त ती व्हॅल्यू काय घेणार आपण, पॉझिटिव्ह. मग ते एक्सटेन्शन असो का कॉम्प्रेशन असो, लक्षात आलं, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा की कॉम्प्रेशन असो का एक्सटेन्शन असो, बरोबर आहे का. तर पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर याची व्हॅल्यू आपल्याला जेव्हा घ्यायची आहे, सो वी कॅन राईट पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय घेणार आपण, kx² अपॉन 2. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की ह्याला जर आपण डिफरन्शिएट करतोय, काय करतोय आपण, याला डिफरन्शिएट जर करतोय तर आता याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला माहिती आहे की याची व्हॅल्यू काय येईल, dv अपॉन dx, आणि राईट हँड साईडला डिफरन्शिएट केल्यावर व्हॅल्यू राहते kx. आणि जर निगेटिव्ह घेतला आपण तर दोन्ही साईड काय होतील, निगेटिव्ह दिला. निगेटिव्ह करण्याचा उद्देश काय माहिती आहे का, की -kx हा फोर्स कॉन्स्टंट आहे, हे की नाही. सो फोर्स कॉन्स्टंट हे निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जीच्या कायला आपला इक्वल आला असं म्हणायला इथं हरकत नाही. सो आता एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जे पाहिलं त्यामध्ये एक कन्सिडरेशन अजून वाढवू आपण. आता हे जे ब्लॉक आहे हा सुरुवातीला रेस्ट पोझिशनला होता, ओके. सो सपोज दिस इज द रेस्ट पोझिशन वेअर डिस्प्लेसमेंट इज 0. आणि त्यानंतर काय केलं माहिती आहे काय, की आपण जे ब्लॉक आहे त्याला एक्सटेंड केला, आणि एक्सटेंड करताना जे डिस्प्लेसमेंट आहे ते किती आहे, XM आहे टोटल समजा. आणि याच्यामध्ये काय केलं आपण की त्याची आपल्याला टोटल मेकॅनिकल एनर्जी काढायची आहे कोणत्याही पॉईंटला. तर याच्या दरम्यान कुठेही एक आर्बिट्ररी पॉईंट घेऊ आपण, तो आर्बिट्ररी पॉईंट कोणता आहे, X. आता या Xची एक रेंज दिलेली आहे की हा X जो आहे हा कोणाच्यामध्ये असेल, एक तर निगेटिव्ह XM आणि पॉझिटिव्ह XM यांच्यामध्ये कुठला एक पॉईंट आहे, ओके. एक आर्बिट्ररी पॉईंट घेतला आपण, आणि या संदर्भात आपल्याला आता टोटल
मेकॅनिकल एनर्जी फाइंड करायची आहे. सो टोटल मेकॅनिकल एनर्जी फाइंड करायची आहे. सो टोटल मेकॅनिकल एनर्जी फाइंड करत असताना आपल्याला सूत्र काय करायचं माहिती आहे का, की टोटल एनर्जी घेताना आपण काय करणार की सुरुवातीला जे आपण वर्क डन बाय द स्प्रिंग होतो ती फक्त व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची आहे. सो सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं, हाफ KXM स्क्वेअर. ओके, हे झालं वर्क डन, टोटल वर्क डन. आणि दोन एनर्जीचं आता आपण ॲडिशन करू, कायनेटिक आणि पोटेन्शियल. पोटेन्शियलचा आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिला, हाफ KF स्क्वेअर. ओके, आणि जे कायनेटिक आहे त्याचं काय असेल, हाफ MV स्क्वेअर. ओके, सो इथं आपण कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी जी आहे ते इथं अप्लिकेबल करू. आता एक लक्षात घ्या की स्पीड आणि कायनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम केव्हा असते. सो आपण आता दोन्ही साईडला चालू ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो लक्षात घ्या की जी स्पीड आहे V आणि दुसरा आहे कायनेटिक एनर्जी, तर हे मॅक्झिमम केव्हा असेल, मॅक्स केव्हा असेल, तर हे असतं इक्विलिब्रियम पोझिशनला, की जिथे डिस्प्लेसमेंट काय असतं, 0 असतो. तर डिस्प्लेसमेंट 0 असताना स्पीड आणि कायनेटिक एनर्जी काय असते, मॅक्झिमम असते. आता x बरोबर 0 ही व्हॅल्यू जर आपण इथे टाकली तर ही व्हॅल्यू काय होऊन जाईल, इलिमिनेट होऊन जाईल, बरोबर ना. आणि सो जे इक्वेशन आपल्याला ऑब्टेन होईल ते असेल हाफ KX स्क्वेअर M इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर. ओके, सो इथं व्हीच्या लोअर केसमध्ये सुद्धा आपण काय करू, या ठिकाणी M कन्सिडर करू, कारण आपल्याला मॅक्झिमम स्पीड फाइंड करायची आहे. ओके, सो मॅक्झिमम स्पीड किंवा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही केव्हा असते, जेव्हा डिस्प्लेसमेंट 0 असतं. आणि सो आता इथल्या व्हीला मी कशाने रिप्लेस केलं, VMनं, कारण VM काय झाली, मॅक्झिमम स्पीड, जी की आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आता ही कॅल्क्युलेट करताना हाफ आणि हाफ दोन्ही ठिकाणी काय होतील, कॅन्सल होतील. आणि सो या केसमध्ये आपण जर VM स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे, सो काय होईल या ठिकाणी की M जो आहे तो डिनोमिनेटरमध्ये जाईल. सो K/M इंटू XMचा काय असेल, स्क्वेअर. आणि जर फक्त व्हेलॉसिटी जी आहे मॅक्झिमम स्पीड म्हणू आपण त्याला, तर मॅक्झिमम स्पीड जर आपल्याला काढायची असेल तर इथं अंडर रूट काय घेणार आपण, K/M इंटू XM, कारण त्याचं रूट निघू शकतं. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 5. आता इथं हा जो एक रेशो आलेला आहे आपल्याकडं K/M, तर याच्या आपल्याला डायमेन्शन जर बघायचे असेल, K/M, यामध्ये आपण काय करू की K फोर्स कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट. सो फोर्स आपण वरती घेऊ, डिस्प्लेसमेंट खाली इंटू M. फोर्सचे जे डायमेन्शन आहेत ते आहे LMT-2. त्यानंतर डिस्प्लेसमेंटचं काय असेल, L. मासचं काय असेल, M. ओके, सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर LL आणि MM गेट कॅन्सल, आणि जे डायमेन्शन येतील K/M हे काय येतात, -2 इन टाईम. ओके, सो आता होतं काय की कायनेटिक एनर्जी जी आहे ती पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय होते, कन्वर्ट होते. ओके, जसं की आता आपण इथं हा जो ही आहे, लक्षात घ्या, एक ग्राफ दिलेला आहे आपल्याला. या ग्राफमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला माहिती आहे टोटल मेकॅनिकल एनर्जी कायनेटिक प्लस पोटेन्शियल. आणि ग्राफमध्ये पाय ग्रे लाईन आहे पोटेन्शियल एनर्जीची आणि ब्ल्यू लाईन आहे कायनेटिक एनर्जी. तर हा जो पॅराबोलिक प्लॉट आहे हा आहे पोटेन्शियल एनर्जी वर्सेस कायनेटिक एनर्जी. ओके, सो आता हे आपण कसं घेतला, आता आपण पाहिलं की ब्लॉक जो आहे हा स्प्रिंगला अटॅच आहे, जो काय उभे करायला,
हुक्स लॉ ओबे करायला. तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे 2 प्लॉट काढले आपण हे एकमेकांच्या काय आहेत बरं, कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे एक जर डिक्रीज होत असेल तर अदर काय व्हायला, इन्क्रीज व्हायला. म्हणजे टोटल मेकॅनिकल एनर्जी जी आहे E इज इक्वल टू K प्लस V ही रिमेन काय राहणार या ठिकाणी, कॉन्स्टंट राहणार. तर हे आहे पूर्ण इक्वेशन्स. आता हे समजून घेतल्यावर एक उदाहरण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता यावर आधारित एक प्रॉब्लेम घेऊ आपण. To stimulate a car accident, auto manufacturers study the collision of moving cars with mounted spring of different spring constant. म्हणजे कार ॲक्सिडेंट जे आहे त्याला स्टिम्युलेट, त्याचा स्टडी करण्यासाठी की जे कोलिजन्स आहेत कारचं होत असेल मुव्हिंग कारचं, तर अशा वेळेस त्यामध्ये डिफरंट स्प्रिंग कॉन्स्टंट असणाऱ्या स्प्रिंगचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो, माउंटेन केलेलं असतं. आता कन्सिडर एक टिपिकल सॅम्युलेशन आहे समजा, आणि एक कार आहे, म्हणजे ते एक डेमो म्हणू आपण त्याला एक पद्धतीचं. त्यामध्ये एक कार आहे, तिचं मास किती आहे 1000 किलोग्रॅम, आणि ही मुव्हिंग करते 18 किलोमीटर पर हवरनं स्मूथ रोडवर. आणि त्यानंतर ही कोलाइड करते विथ अ हॉरिझॉन्टली माउंटेड स्प्रिंग विथ अ कॉन्स्टंट 5.25 × 10⁻³ न्यूटन मीटर. व्हॉट इज द मॅक्झिमम कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. म्हणजे आपण एक कन्सिडर करू की हा रोड आहे आणि सपोज ओके ही कार आहे ओके, आणि आता काय होणार, सपोज ही एक वॉल आहे, रिजिड वॉल, ज्याला ॲक्च्युअल स्प्रिंग जी आहे ती अटॅच आहे ना. आणि आता होणार काय, ही कार याला आता काय करणार, कोलाइड करणार. आणि कोलाइड होत असताना कारची जी स्पीड दिलेली आहे आपल्याला ओके, सो कारचं जे मास आहे ते आहे 1000 किलोग्रॅम, सो 10⁻³ किलोग्रॅम. आणि जी स्पीड आहे ती आहे 18 किलोमीटर पर हवर. सो मीटरमध्ये करताना आपण 5/18 डिवाइड करणार ओके, 5/18. सो इथे स्पीड किती येईल 5 मीटर पर सेकंद ओके. तर आता आपल्याला फाईंड करायचं आहे मॅक्झिमम कॉम्प्रेन्शन. आता मॅक्झिमम कॉम्प्रेन्शन जे आहे हे आपल्याला पोटेन्शियल एनर्जीने काढावं लागतं. आणि पोटेन्शियल एनर्जी आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की जेव्हा ॲक्च्युअल मॅक्झिमम कॉम्प्रेन्शन जी असेल ओके, ॲट मॅक्झिमम कॉम्प्रेन्शन जी कायनेटिक एनर्जी जी कारमध्ये जेवढी काही कायनेटिक एनर्जी होती है ना, कारमध्ये जेवढी काही कायनेटिक एनर्जी आहे ती इंटायरली कशामध्ये कन्वर्ट होणार, स्प्रिंगच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. कारण जितक्या जास्त स्पीडनं तिथे धडकणार ती टोटली कार तर फायनली स्टॉप होणार. कार तर स्प्रिंगला झाल्यानंतर म्हणजे स्प्रिंगचं जे म्हणजे स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जीमध्ये तिचं रूपांतर व्हायला कारचं हो ना. सो ओव्हरऑल जर आपल्याला अगोदर कायनेटिक एनर्जी काढावं लागेल, आणि कायनेटिक एनर्जीवरूनच आपण काय करू शकतो, पोटेन्शियल एनर्जी तीच व्हॅल्यू गृहीत धरायची आणि त्यावरून आपण कॉम्प्रेशन काढणार. काय, कारण आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो. कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आपल्याकडे तो आहे 12 mv², ज्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रेशन निघत नाही. आणि पोटेन्शियल एनर्जीचा आत्ताच आपण फॉर्म्युला जो पाहिला आहे तर तो आहे 12 K × x², आणि या ठिकाणी xm हे आपण काय धरू, कॉम्प्रेशन धरू बरोबर. मग आता सर्वात अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण ए केसमध्ये काय फाईंड करणार अगोदर, कायनेटिक एनर्जी. सो थोडंसं साईज कमी करतो ओके. सो कायनेटिक एनर्जी आपल्याला फाईंड करायचं आहे. सो आपला फॉर्म्युला असेल म्हटलं K इज इक्वल टू 12 mv². सो हाफला हाफ, मास किती आहे आपल्याकडं 10⁻³ वेलोसिटी आहे 5, त्याचा स्क्वेअर किती येईल 25. आणि सो आपल्याला माहीत आहे की 25चे हाफ जर केले आपण 12.5 होतात ओके. सो 12.5 × 10⁻³ और वी कॅन से 1.25 × 10⁻⁴ जूल ओके. आणि सांगितल्याप्रमाणे जी कायनेटिक एनर्जी तीच काय असणार, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू असणार. आणि सो बी केसमध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे ओके, V इज इक्वल टू 12 K
एक्स स्क्वेअर एम. आता इथं के कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आपल्याला, बरोबर आहे का? ती आपल्याला इथे यूज करायची आहे. सो व्ही तर आपण जी आहे हीच व्हॅल्यू घेणार, करेक्ट. सो ती व्हॅल्यू किती घेणार आपण? 1.25 इंटू 10⁻⁴ इज इक्वल टू हाफ इंटू केची व्हॅल्यू किती आहे? 5.25 इंटू 10⁻³ इंटू काय असणार आपल्याकडे? एक्स एमचा स्क्वेअर असणार, करेक्ट. सो आता इथे जर पाहिलं तर अपोजिट साईडला कट करू, काय अडचण नाही. 10⁻³ 10⁻³ कट केलं तर 10 शिल्लक राहतात. त्यानंतर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर एक्स एम स्क्वेअर, आता हे 2 मल्टिप्लायमध्ये जातील. आता हे 12.5 झाली आहे ना. 1.25ला 10 मल्टिप्लाय केलं तर 12.5 आणि त्याला पुन्हा 2 मल्टिप्लाय करलो आपण. सो किती होतील ते? 25 डिवायडेड बाय किती येईल इथं? 5.25. आता 25ला जर आपण कॅल्सीवर 5.25 जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर निघतं 4.76. आणि यावरून एक्स एमची व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला तर अंडररूट काय घेणार आपण? 4.76. आता NCERTने या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ती ॲप्रॉक्सिमेटली 2 मीटर घेतली, बट जर आपल्याला काढायचंच असेल, ओके, सो अंडररूटमध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या स्टेप पण मी तुम्हाला शिकवलेल्याच आहेत. तर ती व्हॅल्यू येते 2.18 मीटर. ओके, सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे आपल्याला मॅक्झिमम कॉम्प्रेशन काढायचं होतं स्प्रिंगचं तर हे किती असेल? 2.18 मीटर असेल. अशा स्प्रिंगचं की ज्या स्प्रिंगमध्ये काय असेल? स्प्रिंग कॉन्स्टंटची ही व्हॅल्यू असेल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? काही रिमार्क बघायचे आहे आणि हे रिमार्क आपले कोणत्या फोर्सबद्दल असतात? पुन्हा एकदा कन्झर्वेटिव्ह फोर्सेसबद्दल. ठीक आहे. सो कन्झर्वेटिव्ह फोर्सेसबद्दल आपल्याला काही रिमार्क बघायचे आहे. पहिला रिमार्क आपण जे आता आपण जे एक्झाम्पल डिस्कस केलं तर मला सांगा बरं की यामध्ये कुठेही तुम्हाला टाईम दिलेला आहे का? नाही. टाईम दिला नाही याचा अर्थ काय झालं की जेव्हा आपण कॉम्प्रेशन कॅल्क्युलेट करू लागलो तेव्हा कोणत्या टाईमला किती कॉम्प्रेशन झाले? म्हणजे याचा अर्थ टाईम नॉट मेन्शन. म्हणजे इथं कुठेही वेळेचे उल्लेख आहे का? नाही. हे सुद्धा कन्झर्वेटिव्ह फोर्सचं वैशिष्ट्य आहे. दुसरं लक्षात ठेवायचं आहे की ऑल फोर्सेस आर नॉट कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. म्हणजे काय की सर्वच फोर्सेस हे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस नसतात. तुम्ही म्हणणार एक्झाम्पल, तर एक्झाम्पल आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन जे आहे हा कन्झर्वेटिव्ह फोर्स नाही आहे. आणि तिसरं जे आहे पोटेन्शियल एनर्जी जी 0 घेतो आपण, पोटेन्शियल एनर्जी जी 0 घेत असतो ही कशी असते माहिती आहे की ही आर्बिट्ररी असते. आता आर्बिट्ररी म्हणजे काय? कारण तुम्हाला 10वीला झालं पहा की आपण पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह असल्यामुळे काही पॉईंटला आपण काय घेतो? ग्राउंडला काय घेतो? 0 झालं. असा एक पॉईंट झाला होता. सो आपण ती सेट करत असतो कन्व्हिनियन्सनुसार. जसं की स्प्रिंग फोर्स संदर्भात जर पाहिलं आपण, जर आपण स्प्रिंग फोर्सबद्दल बोलायलो तर स्प्रिंग फोर्समध्ये काय होतं की जर आपण डिस्प्लेसमेंट 0 असताना पोटेन्शियल एनर्जी किती कन्सिडर करतो? 0 कन्सिडर करतो. म्हणजे स्प्रिंग जेव्हा अनस्ट्रेच्ड असते तेव्हा त्याच्यामध्ये 0 पोटेन्शियल एनर्जी, कोणत्याही प्रकारे तिला स्ट्रेच केलं नाही, अनस्ट्रेच कंडिशनमध्ये. ओके, हे आपलं कन्व्हिनियन्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात जर पाहिलं आपण, ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात जर पाहिलं आपण तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? mg, है ना. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg जी आहे
तर यामध्ये सुद्धा आपण पोटेन्शियल एनर्जी ग्राउंड सरफेसला, अर्थ सरफेसला, बरोबर आहे का, किती कन्सिडर करत असतो, 0 कन्सिडर करत असतो. तर ओव्हरऑल जर पाहिलं तर हे काही रिमार्क्स आहेत जे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचे. फायनली आपण एक प्रॉब्लेम घेऊन टाकू. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण जे लर्न करायलो तर यामध्ये पहा, कन्सिडर एक्झाम्पल 5.8. आता जे आपण घेतलं तर त्यामध्ये आपल्याला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो दिलेला आहे म्यू, याची व्हॅल्यू दिलेली आहे, ती किती आहे 0.5. आणि आता आपल्याला या केसमध्ये काय करायचं आहे, मॅक्झिमम कॉम्प्रेशन स्प्रिंगचं फाईंड करायचं आहे. ओके, सो आता कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असताना आता एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत आपण फ्रिक्शनला काय केलं होतं, निग्लेक्ट केलं होतं. आता मात्र काय आहे, फ्रिक्शन प्रेझेंट आहे. सो फ्रिक्शन प्रेझेंट आहे, मग तो कसा ॲक्ट करतो ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल या ठिकाणी. आता एक लक्षात घ्या की या डायरेक्शननं काय होणार आहे, कॉम्प्रेशन. काय होणार आहे, कॉम्प्रेशन. कारण जी कार आहे ती ॲक्च्युअली याला काय करणार आहे, आता कोलाईड करणार आहे. सो कॉम्प्रेशनच्या अगेन्स्ट 2 फोर्स या ठिकाणी काम करणार. कॉम्प्रेशनच्या अगेन्स्ट एक असणार स्प्रिंग फोर्स आणि अनदर जो फोर्स असणार तर तो असणार फ्रिक्शनल फोर्स. सो ओव्हरऑल जे कॉम्प्रेशनला अपोज करणारे सध्या 2 फोर्स आहेत, बरोबर आहे. कार जेव्हा याला ॲक्च्युअल केलेली, मग तुम्हाला माहिती कारची डायरेक्शन कुठं आहे, ही डायरेक्शन आहे. तुम्हाला मोशनच्या अगेन्स्ट फ्रिक्शन काय करत असतो, ॲक्ट करत असतो. सो फ्रिक्शनल फोर्स आणि स्प्रिंग फोर्स हे कॉम्प्रेशनच्या दोन्ही या ठिकाणी अगेन्स्ट काम करायला. आता इथं आपण जे वर्क एनर्जी थेरम पाहिला होता तो आपल्याला इथं ॲप्लिकेबल करायचा आहे. हे करत असताना सर्वात अगोदर आपण काय करू की चेंज इन कायनेटिक एनर्जी फाइंड करू. सो कारण चेंज इन कायनेटिक एनर्जी जी आहे वर्क एनर्जी थेरमनुसार काय, इट इज द वर्क डन. ओके, सो चेंज इन कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपण काय करणार, फायनल कायनेटिक एनर्जीमधून इनिशियल कायनेटिक एनर्जी काय करणार, मायनस करणार. फायनली तर कायनेटिक एनर्जी 0 झालेली आहे. इनिशियल जी असतील ती असेल 12 mv². सो ओव्हरऑल यामध्ये जर पाहिलं आपण तर वर्क डनची व्हॅल्यू चेंज इन कायनेटिक एनर्जीच्या इक्वल आली, ती आली -12 mv². सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता जे आपल्याला वर्क डन काढायचं आहे, वर्क डन बाय नेट फोर्स, जे टोटल फोर्स लावला गेला स्प्रिंगवर, तर त्यावरून जर आपल्याला वर्क डन काढायचं असेल तर आपल्याला माहीत आहे की वर्क डन हे 2 फोर्स आहेत आपल्याकडं, स्प्रिंग फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. या दोघांची व्हॅल्यू काय करावं आपल्याला, ॲड करावं लागेल. मात्र कॉम्प्रेशनच्या अगेन्स्ट अपोजिट डायरेक्शनला ते काम करतात. दोन्ही फोर्स काय असणार, निगेटिव्ह ॲडिशन आपल्याला करावं लागेल. सो अशा केसमध्ये जे वर्क डन काढू आपण तर हे दोन्हीचं इक्वल अमाऊंट आहे, स्प्रिंग फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, -12 kx². ओके, आणि जे हा फोर्स घेतला आपण हो ना μmg, तर ॲक्च्युअल वर्क डन तुम्हाला आताच मी सांगितलं की हे फोर्सच्या काय असतं, अगेन्स्ट डायरेक्शनमध्ये असतं. सो या ठिकाणी μmg आणि आपल्याला एक्सनं मल्टिप्लाय करायचं, कारण ॲक्च्युअल फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला μmg असतो. म्हणजे ॲक्च्युअल सांगून टाकतो की फ्रिक्शनल फोर्स जो आहे ना तर हा म्यू इंटू Fn म्हणजे नॉर्मल फोर्सच्या सोबत आपल्याला काय करावं लागतं, त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, तर फोर्स म्हणजेच काय असतं तुम्हाला माहिती आहे की तर नॉर्मल फोर्सला बॅलेन्स कोण करतो, mg करतो, आणि म्हणून μmg हा फॉर्म्युला असतो फ्रिक्शनल फोर्सचा. तर आता ओव्हरऑल हे सुद्धा इक्वेशन नंबर 2 हे सुद्धा काय आहे, वर्क डन आहे. दोन्हीचे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड कसे आहेत, सारखे आहेत. दोन्ही निगेटिव्ज आहेत, त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह साईन काय करू, त्यांचं इलिमिनेट करू. इलिमिनेट केल्यावर काय राहील बरं, लेफ्ट हँड साईडला ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. काय असेल, 12
एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू सर्व व्हॅल्यू आता आपलं पॉझिटिव्ह घ्यायचं, कारण इथं पण निगेटिव्ह आहे आणि इथं पण निगेटिव्ह आहे. सो हाफ के एक्स स्क्वेअर प्लस म्यू एम जी एक्स एम. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काढून घेऊ आपण अगोदर. सो म्यू एम जी, म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली पहा किती आहे 0.5. कारचं जे मास होतं ते होतं 10⁻³ ग्रॅव्हिटी आपण ॲप्रॉक्सिमेटली किती कन्सिडर करू 10 कन्सिडर करू. आणि सो यावरून व्हॅल्यू जी आहे 5 × 10⁻³ न्यूटन ही व्हॅल्यू म्यू एम जीची आपण कॅल्क्युलेट करू शकतो जी ॲझ्युम घेऊन. सो आता ही जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे याला काय करू माहिती आहे का, आपण या सर्वाला 2ने काय करू मल्टिप्लाय करू. पहा याला पण 2ने, याला पण 2ने आणि याला पण 2ने मल्टिप्लाय करू. सो काय होईल बरं सांगा, एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू के एक्स एम स्क्वेअर प्लस 2 म्यू एम जी एक्स एम. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे की व्हॅल्यू तर आपल्याला एक्स एमची फाईंड करायची. सो सूत्राला आपल्याला रिअरेंज करावं लागेल. हे मॅथमॅटिकली जे आहे ना याच्यामध्ये टू मच स्टेप आहेत ते आपल्याला लर्न नाही करायचे, कारण इथं काय होतं बघा, एक्स एम एकदा स्क्वेअर आलेला आणि एक्स एम एकदा सिंगली पण आलेला आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशा प्रोसेस करून एक्स एमचा एक डायरेक्ट फॉर्म्युला तयार झालेला आहे, तो आपण डायरेक्ट घेऊन टाकू. तो फॉर्म्युला तो पहा म्यू एम जी प्लस इन ब्रॅकेट म्यू स्क्वेअर एम स्क्वेअर जी स्क्वेअर प्लस एम के व्ही स्क्वेअर या पूर्ण राशीचं काय घ्यायचं आहे स्क्वेअर रूट आणि डिवायडेड बाय के. आणि यामध्ये जेव्हा आपण व्हॅल्यूज पुटअप करू, आपल्याला कॅल्क्युलेशन नाही करायचं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. तर 1.35 मीटर ही काय ती त्याच्यामध्ये व्हॅल्यूज येते. ओके. सो हे कॉम्प्लिकेशन जे आहे ते न बघता डायरेक्ट जर तुम्ही लक्षात ठेवलं हे सूत्र, तर यावरून तुम्ही एक्स एमची व्हॅल्यू काढली, ती आली 1.35 मीटर. आता झालं काय की आपली जी आत्ता व्हॅल्यू आली होती तिकडे ॲप्रॉक्सिमेटली किती आली होती सुरुवातीला आपण जेव्हा एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं ते 2.18 आली होती. आणि आता ज्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं ती व्हॅल्यू त्याच्यापेक्षा काय आली लेस आलेली आहे. हे इथं आपण आवर्जून लक्षात ठेवायचं.